असेल रिलायन्स शेअरचं टेक्निकल ॲनालिसिस मी थोडक्यात सांगणार आहे. तर 22 मूविंग ॲव्हरेज आहे ग्रीनवाली आणि 50 मूविंग ॲव्हरेज आहे रेडवाली. तर जेव्हा 22च्या मूविंग ॲव्हरेजवरती स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बनलेली आहे आणि त्या ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक जेव्हा होईल तेव्हा तो स्टॉक कंटिन्यूअस वरती गेलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही 2017मध्ये, 2016मध्ये, 2020मध्ये आणि 2022मध्ये जास्त साईडवेज राहिलेला आहे. 2022मध्ये आणि 2024मध्ये 2023च्या डिसेंबर मंथमध्ये कॅन्डल बनलेली, तिथून तो कंटिन्यूअस वरती गेलेला आहे. आणि नंतर 2025ला म्हणजे आत्ताची जी कॅन्डल बनलेली आहे एप्रिलची, आता मे चालू आहे, तर एप्रिलची कॅन्डल क्लोज झालेली आहे आणि मेच्या कॅन्डलनी हाय ब्रेक केलेला आहे. तर ही इन्व्हेस्टमेंट करण्याची वेळ आहे की नाही या चार्टवरून तुमच्या लक्षात आलं असेल. टेक्निकल ॲनालिसिस मी बॅक टेस्टिंग करून तुम्हाला दाखवलेलं आहे आणि रिलायन्सची प्राईस सध्या 1411 रुपये दिसत असेल चार्टवरती. लाईव्ह चार्ट आहे, त्याच्यामुळे कोणाला जर रिलायन्समध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे तर तुम्ही स्वतःचं टेक्निकल ॲनालिसिस अशा पद्धतीने करू शकता आणि इन्व्हेस्ट तुमच्या स्टडीनुसार नक्की करू शकता. तर अशा पद्धतीने काही शेअरचे टेक्निकल ॲनालिसिस आपण केलेत आणि खूप चांगले टार्गेट कंप्लीट झालेले आहेत.